सिल्लोड नगर परिषदेवर भाजपचा झेंडा की काँग्रेसचा झेंडा? नगरपालिकेतील सत्ता काँग्रेसकडे राहणार की मतदार परिवर्तन घडवत युतीला संधी देतात हे उद्याच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. सिल्लोड गेली 25 वर्षे काँग्रेसला ताब्यात असलेल्या सिल्लोड नगरपालिकेसाठी आज उत्साहात मतदान झाले. अब्दुल सत्तार यांनी नगरपालिकेतील सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजप शिवसेना युतीसह MIM, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांनी जोर लावला होता. राज्यात सांगली, धुळे, जळगाव अशा मोठमोठ्या महापालिकांवर भाजपचा झेंडा आपल्या चमत्काराने फडकवणारे गिरीश महाजन सिल्लोडमध्ये यशस्वी होतात का? शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांना रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध सातत्याने प्रेरणा देणाऱ्या अब्दुल सत्तार यांचे संस्थान खालसा करण्यात रावसाहेब दानवेंचा चकवा पॅटर्न यशस्वी होणार का? प्रचाराचे दिवस तुमचे, मतदानाचा दिवस माझा असा पॅटर्न राबविणारे बूथ सम्राट अब्दुल सत्तार भाजपचे आव्हान परतवून लावतील, पुन्हा बाजीगर ठरणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे काही तासांनी मिळणार आहे. राज्यात एकापाठोपाठ होणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपने विकासाचा मुद्दा पुढे करत विजय मिळवला होता. सिल्लोड नगरपालिका निवडणूक देखील भाजपने त्यावरच जोर दिला. काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासाठी नगरपालिकेची निवडणूक जशी प्रतिष्ठेची आहे तशी ती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासाठीही प्रतिष्ठेची आहे. नगर अध्यक्षपदासह 26 नगरसेवकांनी आज 71% मतदारांनी आपला हक्क बजावला. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेने पार पडले. नगराध्यक्षपदासाठी 9 व 26 नगरसेवकासाठी तब्बल 104 उमेदवार रिंगणात होते. काँग्रेस विरुद्ध युती अशी थेट लढत झाल्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष उद्याच्या निकालाकडे लागले आहे. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून येणार असल्यामुळे याआधी काही नगरपालिकांप्रमाणे सर्वाधिक नगरसेविका पक्षाचे आणि नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा असे चित्र तर उमटणार नाही ना, अशी शक्यता देखील सर्वत्र वर्तवली जात आहे. सत्तार यांनी एकट्याने लढवला किल्ला. सिल्लोड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची संपूर्ण धुरा आणि यंत्रणा अब्दुल सत्तार यांनी प्रभावीपणे राबवल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे शिवसेना भाजपची निवडणुकीत युती असली तरी प्रचाराची जबाबदारी भाजपने स्वीकारल्याचे दिसून आले. शिवसेनेच्या जिल्ह्यातील एकही मोठा नेता प्रचाराला सिल्लोडमध्ये फिरकला नाही. भाजपकडून रावसाहेब दानवे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या शेवटच्या टप्प्यात जाहीर सभा घेऊन काँग्रेसची सत्ता उखडून फेकण्याचे आवाहन केले होते. गिरीश महाजन यांच्या सिल्लोडमधील एंट्रीमुळे चमत्काराची अपेक्षा केली जात आहे. मात्र अब्दुल सत्तार यांची नगरपालिकेवर पकड आणि शेवटच्या क्षणी चितण्याची क्षमता पाहता ते नगराध्यक्षपदासह सत्ता कायम राखण्यात यशस्वी ठरतील अशी चर्चा सर्वत्र आहे. Geo 24 न्यूज, सिल्लोड.